हाय, मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज आम्ही निघालो आहोत जेजुरीला. सकाळपर्यंत तर काहीच प्लॅन नव्हता की जेजुरीला जायचं आहे. अचानकच प्लॅन झाला आणि आता आम्ही निघालो आहोत जेजुरीला जाण्यासाठी. पटापट सगळ्यांनी आवरलं आणि आम्ही 1:30 वाजता घरातून निघालो. आणि आपल्यासोबत आज येणार आहेत दीदी, जीजू, अनया, समर्था, माझी मोठी बहीण रेश्मा, कुंदे भाऊ आणि कुंदे वहिनी. तर चला आपण प्रवासाला सुरुवात करूया. CNGसाठी आम्ही वाटेमध्ये थांबलो. मग त्यानंतर CNG भरला. मग सगळ्यांनी मिळून मस्त चहा घेतला आणि परत प्रवासाला सुरुवात केली. आम्हाला पोचस तोपर्यंत सकाळ झाली होती आणि सकाळचं वातावरण तर खूप छान वाटत होतं. सर्वात आधी तर आम्ही करा नदीवर गेलो, मस्त आंघोळ केली. त्यानंतर रूमवर आलो, फ्रेश झालो, चेंज केले आणि जुन्यागडावर जायला निघालो. आम्ही फर्स्ट टाईमच जेजुरीला आलो आहे, त्यामुळे खूप एक्साइटमेंट होती. सगळेजण लगेचच जुन्यागडाकडे जायला निघालो. सर्वात आधी तर नाश्ता करून घेतला. सगळ्यांनी मस्त नाश्ता केला आणि गड चढायला सुरुवात केली. हळूहळू करत सगळेजण गड चढत होते. तिकडचा निसर्ग तर खूप छान होता, पण शिड्या चढताना मात्र दम लागत होता. त्यानंतर फायनली आम्ही कडेपठारजवळ पोचलो. आम्हाला गड चढण्यासाठी 2 ते 2.5 तास लागले. रविवारी आलो होतो, त्यामुळे खूपच गर्दी होती, पण आमचे दर्शन मात्र खूप छान झाले. मस्त खंडोबाचे दर्शन घेतले आणि आम्ही गड उतरायला सुरुवात केला, कारण आम्हाला नवीन गडावर सुद्धा जायचं होतं. आम्ही नवीन गडावर येऊन पोचलो. तिथे सुद्धा खूपच गर्दी होती, त्यामुळे आम्ही VIP दर्शन घेण्याचे ठरवले. VIP दर्शन घ्यायचं असेल तर आपल्याला पर पर्सन 200 रुपये पे करावे लागतात. आम्ही दर्शन घेतले आणि लगेचच नवीन गड उतरायला सुरुवात केली. अचानकच आमचा प्लॅन झाला की मांडरगावच्या काळूबाईच्या दर्शनाला जाऊयात करून. मग काय सगळेजण तयारसुद्धा झाले आणि आम्ही लगेचच मांडरगावला जायला निघालो. आम्हाला तिकडे पोचोस्तोपर्यंत 8:30 वाजले होते, त्यामुळे लगेचच देवीसाठी ओटी घेतली आणि दर्शनाला निघालो. संध्याकाळ होती, त्यामुळे जास्त काही गर्दी नव्हती, त्यामुळे दर्शन खूप छान झाले. देवीला बघून तर मन खूप प्रसन्न झालं.
तिकडे कॅमेरा अलाव नव्हता, त्यामुळे मला मंदिराचं काही शूटिंग करता आले नाही. देवीचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी खूप सारे फोटोज काढले. तिकडचे वातावरण तर खूप छान होते. इतक्या गरमीसुद्धा तिथे धुके पडले होते. खूप थंड वाटत होतं. देवीचे दर्शन घेतले आणि आम्ही घरी यायला निघालो. आता मात्र सगळ्यांना खूप भूक लागली होती, त्यामुळे सगळ्यांनी जेवण करून घेतलं. जेवण करून झाल्यानंतर आम्ही लगेचच परतीचा प्रवास सुरू केला. तर बोला, येळकोट येळकोट, जय मल्हार, काळूबाईच्या नावानं चांग भलं. तर असं होतं आपला व्लॉग. कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही जर जेजुरीला गेला नसाल आणि काळूबाईला गेला नसाल तर नक्की जाऊन या. खूप छान वाटतं. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.